सिंदखेड राजा श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुंगाचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टीने जंगी स्वागत करण्यात आले। शेगाव पंढरपूर सुमारे 1300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून 700 वारकरी अश्व व वाहनांसह पालखी विदर्भाच्या प्रवेशद्वारावर दाखल झाली। यावेळी आमदार मनोज कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ ताडे यांच्यासह विविध मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले। नगराध्यक्ष सौरभ ताडे यांच्या वतीने 60 फुटी भव्य स्वागत कमान उभारून 2 जेसीबीच्या सहाय्याने वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। रामेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली, तर जिजामाता महाविद्यालयात पालखीचा मुक्काम झाला। पालखीच्या आगमनाने संपूर्ण सिंदखेड राजा शहराला यात्रेचे स्वरूप झाले असून भक्तिमय वातावरणात गणगणगणात बोतेचा जयघोष दुमदुमला। पालखीच्या पुढील प्रवासासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून पहाटे पालखी किनगाव राजाकडे रवाना झाली। आज रोजी आपल्याकडे श्री संत गजानन महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आपण जिल्हा जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत पण केलेलं आहे। संपूर्ण पोलीस दल यामध्ये सुरुवातीपासूनच असतं या बंदोबस्तामध्ये। आता पण आपण चोख बंदोबस्त लावणार आहोत आणि लावलेला देखील आहे आणि अतिशय आनंदमय वातावरण जे आहे। सर्व भाविकांचे आम्ही बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आणि व्यक्तिशः देखील आपण स्वागत करत आहोत। बरं वाटतं इथे सर्व जी भाविक मंडळी बघून अतिशय हर्ष उल्हासामध्ये आपण या पालखीचं स्वागत केलेलं आहे। काय मागणी केली तुम्ही समजा दर्शन घेताना? नाही, मागणी असं नाही, सगळीकडे आनंदमय वातावरण राहू। बुलढाणा जिल्ह्यामध्येच नव्हे तर इतर देखील श्री संत गजानन महाराजांची कृपा म्हणून एवढीच अपेक्षा। धन्यवाद। देशोन्नतीसाठी गजानन म्हात्रे यांची रिपोर्ट।